नमस्कार, कसे आहात सगळे? चला, आज केलेली आहे पावभाजीची तयारी मस्तपैकी. अगोदर सगळं खूप 1-2 तास तेच करत बसले होते. आता एकदम तयार झाली. छान आपलं बटाटा, फ्लावर, कोबी हे कुकरला शिजवून घेतलं आणि टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची छान भाजून घेतली आणि त्याची पेस्ट केली. मग तेच फोडणीत टाकलं आणि अशी छानपैकी केलेली आहे पावभाजीची भाजी. आणि इकडे चाललेलं आहे पाव गरम करायचं. मस्तपैकी तुपात चालले, तूप आहे तिकडं. आणि इकडं आहे आपला कांदा, लिंबू चिरून ठेवलाय, कोथिंबीर पण आहे चिरलेली आहे तिकडं. लिंबू किती छान आहे बघा, असं चाललंय बघा तूप टाकून कडकच. मी घरगुती तूप आहे म्हणजे घरीच करते, दूध घेतलेलं त्याचंच. अशी केलेली आहे पावभाजी, किती छान दिसते. कलर किती चांगला आहे, मस्त. भाजून घ्यायचे सगळे. हे आहे का अजून, जसं लागतील तसं करायचं. आणखीन आहे एक बंच. चला, असं आता मस्तपैकी वाढून घेऊया. कसं झालंय तर बघायला नको. मस्त छान झालंय. टेक्चर किती छान आले बघा. मस्त इथं घेऊया लिंबाची फोड, थोडासा कांदा. तुम्ही वरून पण टाकू शकता ह्याच्यावर. मी आता ह्याच्यावर फक्त कोथिंबीर टाकते आणि पाव, गरम गरम तुपात भाजलेले पाव. वा, मस्तच. आणि चम्मच. वा, अशी छान पावभाजी तयार आहे. मस्त दिसते. या गरम गरम पावभाजी खायला. झाली, सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त वाढायचंच आहे मस्तपैकी. आता जरा फोडणीचा भात पण करायचा आहे तोंडीला, म्हणजे करायला. गरम गरम खायचा. मग चला, आता येते आहे ते पाव भाजून. या मस्तपैकी झणझणीत पावभाजी खायला.